नमस्कार, माधुरीज ब्लॉग अँड रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आपल्या घरी आता गणपती बसले। गणपती झाल्यानंतर आता ज्येष्ठा कनिष्ठा अशा गौरी येणार आहेत। ज्येष्ठा कनिष्ठा अशा गौरी येणार आहेत। तर आपण प्रत्येक जण आपापल्या ह्याने गौरी आणतात। अजून म्हणजे आता रविवारी आपल्या घरी गौरी येणार आहेत। तर आपण ते सगळ्या गौरी बसल्यानंतर आपण देवीची कहाणी वाचतो। तर ती कहाणी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते। तर काय आहे कहाणी? तर आटपाट नगर होतं, तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता। पुढं एके दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला। घरोघरी लोकांनी गौरी आणल्या। रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या। घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं। मुलं घरी आली, आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी गौरी आण। आई म्हणाली, बाळानो, गौर आणून काय करू? तिची पूजा पात्री केली पाहिजे, घावन घातल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही। तुम्ही बापाजवळ जा, म्हणजे वडिलांजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा। सामान आणलं म्हणजे गौर आणी। मुलं तिथून उठली, बापाकडे आली। बाबा बाबा बाजारात जा आणि घावन घातल्याचं सामान आणा, म्हणजे गौर आणि आई गौर आणील। बापानं घरात चौकशी केली, मुलांचा नाद ऐकला, मनात फार दुःखी झाला। सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही। गरिबापुढं उपाय नाही, मागायला जावं तर मिळत नाही। त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला। देवाचा धावा केला, तळ्याच्या पाळी गेला। जीव द्यावा म्हणून निश्चय केला। अर्ध्या वाटेवर त्याने हे केलं। अर्ध्या वाटेवर गेला। इतक्यात संध्याकाळ झाली। जवळ एक म्हातारी सवाष्ण भेटली। तिनं त्याहून चाहूल ऐकली। कोण म्हणून विचारलं। ब्राह्मणानं हकीकत सांगितली। म्हातारीनं त्याचं समाधान केलं। बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या। ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं। बायकोनं दिवा लावला, चौकशी केली। पाहुण्याबाई कोण आल्या म्हणून विचारलं। नवऱ्याची आजी म्हणून सांगितलं। बायको घरात गेली आणि आंबील करता कन्या पाहू लागली। तो मडकं आपलं कन्यानी भरलेलं दृष्टीस पडलं। तिला मोठं नवल वाटलं। ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली। त्याला मोठा आनंद झाला। पुढं पुष्कळ पेच केली। सगळ्यांनी पोटभर खाल्ली। सगळीजण आनंदात निजली। सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली। मुला मुला मला न्हाऊ घालायला सांग म्हणून म्हणाली। घावन घातलं देवाला कर, नाही काही म्हणू नकोस, रड काही गाऊ नको। ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला। बायकोला हाक मारली, अगं अगं ऐकलंस का? आजीबाईला न्हाऊ घाल असं सांगितलं। आपण उठून भिक्षेला गेला। भिक्षा पुष्कळ मिळाली, सपाटून गुळ मिळाला। मग सगळं सामान आणलं। ब्राह्मणाला आनंद झाला। बायकोनं सर्व स्वयंपाक केला। मुलं बाळं सुद्धा पोटभर जेवली। म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली, उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं। ब्राह्मण म्हणाला, आजी आजी दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको। आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर, तितक्यांना दाबी बांध। संध्याकाळ गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार, म्हणजे त्या येतील। तुझा गोठा भरेल, त्यात त्याचं दूध काढ। ब्राह्मणानं तसं केलं। गाई म्हशींना हाका मारल्या आणि वासरंसुद्धा धावत धावत आली। ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला। ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं। दुसऱ्या दिवशी खीर केली। संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मला आता पोचती कर बाबा। ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं। आता तुम्हाला पोचत्या करशा करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल। म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नकोस, अशा आशीर्वादानं तुला काही कमी पडणार नाही। ज्येष्ठा गौरी म्हणतात ती मीच, मला आज पोचती कर। ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांगा। गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक, हंडाभर टाक, मडक्यावर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक। असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही। ब्राह्मणानं बरं म्हणलं। तिची पूजा केली। गौरी आपली प्रसन्न झाली। तिनं आपलं व्रत सांगितलं। भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं, 2 खडे घरी आणावे, ऊन पाण्याने धुवावे, ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्याची स्थापना करावी, त्याची पूजा करावी। दुसरे दिवशी घावन गोड, तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा, सवाष्णीची ओटी भरावी, जेवू घालावं। संध्याकाळी हळदी कुंकू करून बोळवण करावी, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल।
संतती संपत्ती मिळेल ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण, अशी ही ज्येष्ठा आणि कनिष्ठाची कहाणी आहे. तुम्हाला कशी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच गौरीवर निष्ठा ठेवून चाला. तुमचं घर आनंदानं भरून जाईल.